एका दक्षिणायन उत्तरायणाच्या वर्षामध्ये चंद्र 12 वेळा त्याची पौर्णिमा होते किंवा 12 वेळा अमावस्या होते आणि नंतर नववर्ष सुरू झालेलं दिसतं ऋषींना. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता चंद्राच्या या कलांनुसार आपण वर्षाचे भाग करूया. म्हणून त्यांनी वर्षाचे 12 भाग केले. म्हणून वर्षात 12 महिने आहेत. वर्षात बर 12 महिने का? याचं उत्तर कोणालाच काहीच माहित नाही आणि प्रश्नही पडत नाहीये मनात. कारण लहानपणापासून शिकवलेले ते आपण गृहीत धरून चालतो वर्षात 12 महिने असतातच असं वाटतं. पण ते 12 महिने का? 12च का? याचं उत्तर इथे दिसतं आपल्याला, की जे वर्ष ऋषींनी मोजलेलं होतं दक्षिणायन उत्तरायण स्वरूपात, त्या वर्षामध्ये 12 वेळा पौर्णिमा होते. म्हणून वर्षात 12 महिने असतात. त्यामुळे महिन्याची जी संकल्पना विकसित झाली असेल भारतीय कालगणनेमध्ये, त्याचं कारण चंद्राच्या कला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसंच अजून एक चक्र आहे. अशी विविध म्हणजे अनंत चक्र आहेत खगोलीय घटनांची. पण त्यातलं अजून एक चक्र म्हणजे आपल्याला अगदी रोजच्या रोज बघता येऊ शकतं आणि आताच्या काळात तसं मोबाईलचा एकूण जो काही सुळसुळाट झालेला आहे, त्यामुळे लोकांचं आकाशाकडे लक्ष असण्याची शक्यता फार कमी आहे. आकाश बघायचं झालं तरी लोकं मोबाईलमध्ये बघतील. एखाद्या ॲप डाउनलोड करून प्रत्यक्ष आकाश बघायला जाणार नाहीत. पण आपले पराशर ऋषी जात होते प्रत्यक्ष आकाश बघायला. त्यामुळे त्यांनी चंद्राचं जसं कलांचं एक चक्र त्यांना लक्षात आलं, तसंच चंद्र रोज वेगळ्या-वेगळ्या तारकांच्या जवळ आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आज मी चंद्र बघितला, तो एका विशिष्ट तारकांच्या जवळ होता. उद्या बघताना त्या तारकांना सोडलं होतं, त्याने पुढच्या तारकांच्या जवळ गेलेला होता तो. ह्यांनाच आपण नक्षत्र म्हणतो आणि हे चक्र 27 दिवसांचं आहे. 27 दिवसांनी परत तो पहिल्या नक्षत्रात येतो. पहिल्या तारकांच्या जवळ दिसायला लागतो तो. म्हणून 27 नक्षत्र आहेत. चंद्र 27 दिवसात वेगवेगळ्या नक्षत्रांचा प्रवास करून परत ते चक्र पूर्ण करतो. यासाठी 27 नक्षत्र आहेत. हे चंद्राचं 27 नक्षत्रांचं चक्र आणि म्हणून त्या चक्राची पुनरावृत्ती होते म्हणून त्याची पण गणना, त्याचं मोजणं आपण करत असतो पंचांगात. तुम्हाला मध्येच कुठली शंका आली तर विचारू शकता, पण हो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण फार सुंदर सांगताय तुम्ही. आता जे सामान्य माणसाच्या बिलकुल डोक्यात शिरेल या पद्धतीने सांगताय. आता आपण मगाशी एक जो अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांमधला एका हा प्रश्नात घालूया, की 7च वार का? हा 7 वारांचा तोच क्रम का? हा आपल्याला असं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही कधीच असं वाटत नाही, की असं का? 7च वार का? आणि त्यांचा क्रम रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी का? कारण आपण शाळेत जे शिकतो ते काहीतरी वेगळंच असतं. ते हम्म, रवी म्हणजे सूर्य असतो, सूर्याच्या नंतर बुध असतो, बुधानंतर मग हे शुक्र असतो, शुक्रानंतर पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, हर्ष, नेपच्यून, प्लुटो असंच आपण शिकत आलेलो आहोत. पण हा तर क्रम आपल्याला वारात दिसत नाही. हम्म. काय गडबड आहे इथं? म्हणजे आपण वारांचा क्रम वेगळा का ठेवलेला आहे? आणि ते 7च वार का आहेत? तर त्याची काही शक्यता मी सांगतोय. इथे अगदी हमखास काहीतरी पुरावे मिळालेत म्हणून सांगत नाहीये. पण काही प्रमाणात ते पुरावे पण आहेत आणि काही प्रमाणात ती शक्यता म्हणून सुद्धा सांगतोय. 7 वार असण्याचं कारण असं वाटतंय मला, की आपल्याला जे ग्रह दिसतात, ते आपल्या परंपरेत जे ग्रह आहेत, त्या संदर्भात मी परत नंतर सांगणारच आहे, की ग्रह आणि प्लॅनेट्स यांचा काय संबंध आहे, काय गडबड होती तिथे ते बघू आपण. पण आपल्या परंपरेत जे ग्रह आहेत, ते काय आहेत? तर 9 ग्रह आहेत आपल्या परंपरेत. म्हणजे रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू, केतू. असे 9 ग्रह आहेत आपल्या परंपरेत जे दिसतात ते. तर हे जे ग्रह आहेत, त्यातले दृश्य ग्रह कुठले आहेत? तर राहू, केतू सोडून बाकी सगळे दृश्य ग्रह. म्हणजे 9तले 2 गेले तर 7 ग्रह दृश्य आहेत. त्यामुळे 7 ग्रहांना आपण स्वामित्व देऊन टाकलं दिवसांचं, त्यामुळे 7 वार आहेत. आता हे 7 वार याच क्रमाने का आहेत? तर आपण जर बघितलं म्हणजे आता हे आपले जे परंपरेतले ऋषी होते, त्या
ऋषींनी जे अभ्यास केले असतील त्या अभ्यासामध्ये त्यांच्या लक्षात आलं असेल की ग्रहांच्या स्वतःच्या गती आहेत. हम्म. शनी एका नक्षत्रातनं दुसऱ्या नक्षत्रात जाताना किती वेळाने जातो, चंद्र किती वेळाने जातो, सूर्य किती वेळाने जातो, हे सगळ्याच्या गती आहेत वेगळ्या वेगळ्या. त्या गतींचा जो क्रम लावता आला आपल्याला, कमीत कमी गतीपासून जास्तीत जास्त गतीपर्यंत आपण जर क्रम लावला तर हा क्रम दिसतो. शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध आणि चंद्र. चंद्र सर्वात वेगवान आहे, शनी सर्वात मंद आहे. शनै शनैश्चरती इति शनी. आता शनै हा जो शब्द आहे तो मंद या अर्थाने आहे संस्कृतमध्ये, आणि म्हणून शनीचं नाव शनी ठेवलेलं आहे, कारण तो खूप मंद गतीने जातो म्हणून शनी आहे तो. शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र, आणि चंद्र हा सर्वात वेगात नक्षत्रांमधनं जात असतो. आता हा जो क्रम आहे त्या समजा, एक मिनिट हा, माझ्याकडे काहीतरी व्यत्यय आलेला आहे. आलोच मी. हो हो. हो ना. हा, तर आपण दिवसाचे 24 भाग केले आणि त्या 24 भागांना आपण होरा म्हणलं परंपरेत. आता ते का म्हणलं त्या सगळ्या तो वेगळा विषय आहे. आत्ता तो विषय मांडायचा नाही आपला. आता बर. वेगळा विषय मांडायचा. तर 24 भाग केले, त्या 24 भागांना होरा म्हणलं. जाता जाता तेही महत्वाचं आहे की लक्षात येईल आपल्याला की आवर, HOUR, आवर हा इंग्रजीतला शब्द आहे, आणि होरा आपला जो शब्द आहे त्या दोघांच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे हम्म. कदाचित तो आपल्या परंपरेतून तिकडे गेला असेल, कदाचित तिकडच्या परंपरेतून आपल्याकडे काय जे असेल ते. पण 24 होरे आपल्या परंपरेत सांगितलेले आहेत एका दिवसाचे, आणि ते 24 जे होरे आहेत त्या 24 होऱ्यांना आपण या 7 ग्रहांचं स्वामित्व देतो. एकेका होऱ्याला एक एक ग्रहाचं स्वामित्व देतो. बर. आता हे जे स्वामित्व देतो ते 7 तासांचं, म्हणजे 7 होऱ्यांना दिलं की परत आवृत्ती असल्यामुळे परत एकदा शनीचं स्वामित्व मिळतं. शनीचं स्वामित्व पहिल्या होऱ्याला मिळालं, 7व्या होऱ्याला चंद्राचं मिळालं, आणि मग परत 8व्या होऱ्याला शनीचं मिळालं. मध्ये इतर ग्रहांना त्या त्या होऱ्याचं स्वामित्व मिळालेलं आहे. त्यामुळे आता काय झालेलं आहे बघा, शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र, आणि मग परत त्याची आवृत्ती सुरू झाली. परत एकदा शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र, परत शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र झाले. आता हे किती झाले? 7ची 3 वेळा आवृत्ती झाली, त्यामुळे 21 झाले. दिवसात आहेत 24 होरे, त्यामुळे 21 होऱ्यानंतर आता 3 होरे राहतात शिल्लक. तिथं परत एकदा शनी, मंगळ, गुरु येणार, आणि मग मंगळानंतरचा होरा कुठला आहे? रवीचा आहे. तो रवीचा होरा पुढच्या दिवशीचा पहिला होरा होणार. हम्म. त्यामुळे शनिवार नंतर रविवारला. बर. आता रविवारसाठी सुद्धा आता असंच केलं. रवी, शुक्र, बुध, चंद्र, शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र, असं 3 वेळा आवृत्ती केली, आणि त्याच्यानंतर पुढचे 3 घेतले की त्याच्यानंतरचा चौथा जो असतो तो पुढच्या दिवशीचा पहिला होरा होतो, तो चंद्र आहे. त्यामुळे बर. रविवारानंतर सोमवार आला. अच्छा. त्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे वा आहेत. वा. तर हे वारांचा जो क्रम आहे तो या होऱ्यांना, 24 होऱ्यांना या 7 वारांचं स्वामित्व देऊन त्यांची आवर्तन करून मग पुढचा दिवशीचा पहिला होरा हा त्याच्यात आधीच्या दिवसातल्या शेवटच्या होऱ्याचा पुढचा होरा घेतला, आणि तसं करून त्यांचा क्रम तयार केलेला आहे. बर. म्हणून रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हा वारांचा आपण क्रम ठेवलेला आहे. बर. आपल्याला आपण ज्यावेळी पंचांगात महिने, महिन्यांचा उल्लेख येतो, म्हणजे उदाहरणार्थ पाडवा कधी असतो, चैत्रात असतो, अक्षय तृतीया वैशाखात असते, दिवाळी अश्विन कार्तिकात असते, असं सगळं आताच्या पिढीला माहित नसेल, पण निदान 50च्या आधी पुढच्या पिढीला तरी नक्की माहीत असावं अशी आशा करतो मी. तर
हे जे महिन्यांची नावं आहेत ती चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ अशी आहेत ती फाल्गुन पर्यंत. ती नावं काय आहेत? ती नावं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल सारखी आहेत का काही वेगळं आहे त्याच्यात? तर वेगळे पण असं आहे की आपल्या परंपरेतल्या प्रत्येक संकल्पनेच्या मागे कुठले तरी खगोलीय संदर्भ दिसतात आपल्याला. बर. तसं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ या नावांमध्येही संदर्भ दिसतात आपल्याला. चैत्र महिन्यामध्ये चंद्र हा पौर्णिमेला चित्रा नक्षत्राच्या आसपास असतो. बर. सहसा चित्रा नक्षत्रात असतो, क्वचित कधीतरी इकडे तिकडे असतो तो. त्यामुळे चित्रा नक्षत्रापासूनची चा महिना, चित्रा नक्षत्रावरून ज्याचं नाव ठेवलं गेलं तो चैत्र. विशाखा नक्षत्रावरून ज्याचं नाव ठेवलं गेलं तो वैशाख. ज्येष्ठा नक्षत्रापासून ज्याचं नाव ठेवलं गेलं तो ज्येष्ठ. अशी ही महिन्यांची 12 नावं आहेत. 12 नक्षत्रांपासून आलेली आहेत. बर. 27 नक्षत्रांपैकी 12 नक्षत्रांच्या जवळ चंद्र त्या त्या महिन्यात पौर्णिमेला असतो. त्यामुळे हे महिने आणि त्या महिन्यांची ही त्या संदर्भातली नक्षत्र आहेत. कार्तिक महिना हा कृत्तिका नक्षत्रात चंद्र पौर्णिमेला असतो, तो कार्तिक महिना. तर ही महिन्यांची नाव आहेत. आता जाता जाता अजून एक सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की समजा आपण कुठेतरी कॅलेंडर नाहीये, घड्याळ नाहीये आणि जंगलात आहोत कुठेतरी. तर जंगलात असताना आपल्याला भारतीय कालगणनेनुसार महिना कळू शकतो का? अगदी नक्की कळू शकतो. कारण आपण त्या दिवशी चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे बघायचं, त्याच्यावरून अंदाज करायचा. चंद्राची कला कळते. चंद्राची कला कळली, चंद्राचं नक्षत्र कळलं, त्यामुळे तो पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमा हा किती दिवसावर आहे किंवा किती दिवस आधी झाली आहे हे कळतं कलेवरून. त्यामुळे तितके दिवस आधी तो कुठल्या नक्षत्रात असणार हे कळतं किंवा तितके दिवस नंतर कुठल्या नक्षत्रात असणार हे कळतं. आणि मग पौर्णिमेला त्या नक्षत्रात असणार ह्याचा अर्थ तो महिना पक्का होऊन जातो. बर. त्यामुळे आपल्याला कुठल्याही दिनदर्शिकेची किंवा घड्याळाची किंवा कॅलेंडरची काहीही आवश्यकता नाहीये भारतीय कालगणनेतलं कालमापन करण्यासाठी. बर. आता इंग्रजी महिन्यांचं एक काही जणांना कदाचित युट्यूबवर अनेक वेळेला वेगळ्या वेगळ्या संदर्भातनं पाहिलंही असेल त्यांनी, पण फार महत्वाचा मुद्दा हा आहे की इंग्रजी महिन्यांचा जो क्रम आहे किंवा इंग्रजी महिन्यांची जी नावं आहेत त्या नावांमध्ये सुद्धा क्वचित काही वेळेला तो संदर्भ लक्षात येतो. उदाहरणार्थ आत्ता इंग्रजी महिन्यांची जी सुरुवात होती ती जानेवारीपासून सुरू करतो आपण, बरोबर आहे. पण तिसऱ्या महिन्याला नाव मार्च आहे आणि मार्चचा डिक्शनरीतला शब्दकोशातला अर्थ असा आहे टू वॉक विथ रेग्युलर स्टेप्स ऑफ इक्वल लेंथ. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की मार्च महिन्यापासूनच त्यांचं वर्ष सुरू होतं. तर आपल्या जसं पाडव्याला सुरू व्हायचं तसंच त्यांचंही वर्ष मार्च महिन्यापासूनच सुरू होतं असणार. आणि त्याला दुसरा भक्कम पुरावा म्हणण्यापेक्षा पाठबळ असं मिळतं मुद्द्याचं ते हे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 4 महिने जे आहेत ते मार्च पासून 7वा, 8वा, 9वा आणि 10व्या महिन्यात. आणि या चारही महिन्यांची नावं नशिबाने त्यांच्या कुठल्या राजांनी बदलली नाहीत आणि तशीच राहिलेली असल्यामुळे ती सेप्ट, ऑक्ट, नोब अँड डेक या 4 त्यांच्या, मला आता ती भाषा माहित नाही, रोमन, ग्रीक काय जी असेल ती भाषा, त्याच्यात हे 7, 8, 9 आणि 10 या आकड्यांना असोसिएटेड शब्द आहेत. सेप्ट, ऑक्ट, नोब आणि डेक हे 7वा, 8वा, 9वा आणि 10वा या आकड्यांसाठी आहेत, संख्यांसाठी आहेत. आणि हे सप्टेंबर 7वाच असला पाहिजे ना, कारण सप्टेंबर त्यांच्या भाषेत 7 या आकड्याशी निगडीत आहे. मग तो 7वा कसा असू शकतो? तर तो मार्च पासून मोजल्यावरच 7वा होतो. म्हणजे त्यांच्याही वर्ष मार्च पासूनच मोजत असणार पूर्वी. नंतर कधीतरी ह्याच्यात बदल झालेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट हे जे महिने आले ते तिकडच्या राजांनी ते त्यांची सत्ता होती त्या काळात माझं नाव पुढे चालू राहिलं पाहिजे या कुठल्या तरी विचित्र
काय म्हणायचे, त्यांच्या अपेक्षेमुळे त्यांनी घुसडली आहेत नावं त्यांची. आणि त्या महिन्यांना जुलियस नावाचा कोणीतरी राजा होता, त्यांनी जुलै हे महिन्याचं नाव ठेवून दिलं. आणि ऑगस्टस नावाचा कोणीतरी होता बहुतेक, त्यांनी ऑगस्ट नाव ठेवलं होतं. फरक मला एवढाच सांगायचा आहे की आपल्याकडं नक्षत्रांच्या संदर्भात ज्या घटना घडतायत चंद्राशी निगडीत, त्या नक्षत्रांच्या नावांवरून आपल्या महिन्यांची नावं आलेली आहेत. आणि त्यामुळे आपल्याला खगोलीय घटनांचा जो संदर्भ कालगणनेची आहे तो आपला सुटत नाहीये, की जो इथे सुटलेला दिसतोय आपल्याला मार्च मध्ये, जानेवारी पासून मोजताना. आणि प्रत्यक्षात या मुद्द्यावरून तरी असं लक्षात येते की इंग्रजी कालगणना सुद्धा मार्च मधनं सुरू होत होती, म्हणजे त्यांचं वर्ष. आणि नंतर कधीतरी ते अचानक त्यांनी जानेवारी पासून सुरू केलं असावं असं दिसतंय, नाहीतर सप्टेंबरला ते नाव नसलंच असतं, नाही का. तर हे इंग्रजी महिने आहेत. तर माझा असा एक प्रश्न आहे की असं काय होतं 31 डिसेंबरला रात्री की नवीन वर्ष सुरू करावं असं वाटतं? असं काय होतं रात्री 12 वाजता की नवीन दिवस सुरू करावा असं वाटतं? काहीच घडत नाही. कुठेतरी त्यांची सत्ता होती, मान्य. त्या सत्तेमुळे त्यांनी त्यांच्या पद्धती सगळ्या जगावर लादल्या. पण त्याच्यात कुठेही कालगणना ज्या प्रक्रियेतनं विकसित होत गेली, त्या प्रक्रियेशी संबंध दिसतच नाहीये कुठे. तो संबंध पूर्ण सुटलेला आहे असं दिसतंय. आपलं वर्ष कधी सुरू होतं? आपलं वर्ष चैत्र महिन्यात सुरू होतं. चैत्र महिन्यात वसंत ऋतू. वसंत ऋतूत पूर्ण पृथ्वी नवसृजन करत असते, नवनिर्माण करत असते. त्यावेळी नवीन वर्ष सुरू करणं हे अगदीच संयुक्तिक आणि योग्य वाटतं. आणि त्याच वेळी आपलं वर्ष सुरू होत आहे. यांचं वर्ष 31 डिसेंबरला सुरू होत आहे, जिथे त्यांची सत्ता, म्हणजे ते त्यांचं मूल स्थान आहे, तिथे 31 डिसेंबरला ठार म्हणजे बर्फ असतो सगळीकडे. काहीही नवीन सुरू होताना दिसत नाही. अत्यंत उदास सृष्टी दिसत असते. आणि त्यावेळी ते नवीन वर्ष सुरू करतात. मला तुलना करून कुठे कमी लेखायचं अशातला भाग नाही, पण ती तुलना अशासाठी करायची आहे की हे प्रश्न आणि हे मुद्दे लोकांसमोर कधी येतच नाहीत. 31 डिसेंबरलाच का रात्री 12 वाजता सुरू करायचं नवीन वर्ष? आणि चैत्र महिन्यात का सुरू करायचं? ह्याच्यातला फरकच कळत नाही लोकांना, माहीतच नाही. त्याच्याबद्दल विचारच करायची इच्छा नाही राहिलेली आता. तर मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात उत्तर गोलार्धात वसंत ऋतू असतो. नवोन्मेष शालिनी पृथ्वी असते. त्यामुळे नवीन वर्ष सुरू करण्याची इच्छा अगदी स्वाभाविक आहे होणं. आणि तसं आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपला दिवस पण सुरू होतं, कधी सुरू होतं? सूर्योदयाला सुरू होतं आपल्याकडे दिवस. आपल्या परंपरेत रात्री 12 वाजता नाही होत. सूर्योदय ही अत्यंत स्पष्ट घटना घडते खगोलात, म्हणजे आकाशात. आणि मग आपण दिवस सुरू करतो. आणि ते आपले शरीराची जरी आपण रचना बघितली आणि त्याच्यातले वेगवेगळे व्यवहार बघितले शरीरातले, पचन संस्था, श्वसन संस्था आणि अजून एक कुठली तरी आहे आपली, विसरलो मी. तर अशा सर्व संस्था या सूर्योदयाच्या वेळी जास्त उत्फुल्ल असतात. तर त्या तशा असताना दिवस सुरू करणं हे खूप जास्त नैसर्गिक आहे. रात्री 12 वाजता आपण सगळेजण, जगात सगळीकडे सगळेजण झोपलेले असतात त्यांच्या त्यांच्या रात्री 12 वाजता. आणि त्यावेळी दिवस सुरू करायचा. हे काय म्हणजे हे गणित? हे कुठलं गणित हे मला कळत नाही. तर हे एक इंग्रजी महिन्यांच्या निमित्ताने मला आठवलेला मुद्दा सांगितला. हे 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 त्यातलं दिवसाची सुरुवात हा मुद्दा झालेला आहे, वर्षाची सुरुवात झालेला आहे मुद्दा. महिन्याची सुरुवात. आता महिन्याची सुरुवात कधी करायची? तर 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता, 1 जानेवारीच्या आदल्या रात्री 12 वाजता आपण जर वर्ष सुरू केलं, तर त्याच्यानंतर काहीतरी 30-31 दिवस झाल्यावर परत दुसरा महिना सुरू होणार. अशी ठोकळेबाज महिन्याची सुरुवात होऊ शकते, नाही असं नाही आहे. पण आपल्याकडं तशी महिन्याची सुरुवात नव्हती परंपरेत. आपल्या परंपरेत चंद्राची अमावस्या झाली की नवीन महिना, अमावस्या झाली की नवीन महिना, असे नवीन महिने असायचे. किंवा आपले सौर महिने जरी घेतले, तरी सौर महिने हे त्या त्या राशीत, 12 राशी आहेत, तर त्या त्या राशीत सूर्य गेला की नवीन महिना झाला. असे असे महिने आपण सुरू करायचो. आणि
त्यामुळे त्या महिन्यांच्या सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला, प्रत्येक सुरुवातीला काहीतरी खगोलीय घटनेचा संदर्भ होता. आणि ज्या खगोलीय घटनांपासून या सर्व संकल्पनांची चा विकास झाला, त्या घटनांची नाळ आपण तशी अजून सोडलेली नाहीये, ती धरून ठेवलेली आहे. तर मगाशी मी अजून एक मुद्दा सांगितला की दिनदर्शिका आणि घड्याळ नसताना भारतीय कालगणना कशी करता येते, ते आपल्या महिन्यांच्या नावांवरून आपल्याला लक्षात आलं असेल ते. बरोबर. ज्योतिष आणि मुहूर्त. तर संहिता, सिद्धांत आणि होरा हे 3 आपल्या ज्योतिषशास्त्रात भाग केलेले आहेत ज्योतिषशास्त्राचे. आणि त्या प्रत्येक भागात विशेष विषयांना हात घातलेला आहे ज्योतिषशास्त्रातले. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपल्या वेदांचे हे समजले जातात ना, उपांग समजले जातात. त्यातल्या एक उपांग आहे ना ते. म्हणजे छंद, व्याकरण, त्याच्यानंतर शिक्षा, निरुक्त आणि ज्योतिष आणि अजून एक काहीतरी, असे 6 उपांग आहेत वेदांची. त्यातलं एक ज्योतिष आहे. आणि ही उपांग कशासाठी आहे माहिती का? या सगळ्यांचा अभ्यास केल्यावर वेद नीट कळतात आणि नीट आचरण करता येतं वेदांचं. म्हणून ही उपांगांचा अभ्यास करणं हे आवश्यक सांगितलेलं आहे. तर ज्योतिष हे ते शास्त्र आहे की जे वेदाचं उपांग आहे. आणि हे जे उपांग आहेत त्याच्यापासून नुसते वेदच नव्हे तर आपले जी दर्शनशास्त्र आहेत, ती दर्शनशास्त्रांमध्ये सुद्धा या सगळ्यांचा संदर्भ येतो. आणि आपली दर्शनशास्त्र म्हणजे काय आहेत? तर दर्शनशास्त्र म्हणजे आपण आता शाळेमध्ये जे काही शिकलो की एखादा मॅटर कसा असतो किंवा एनर्जी कशी असते, या संदर्भात आपल्याला शाळेत शिकवतात. तर मॅटर कसा असतो सांगतात, तर ते सांगतात की आपण जर तो एखादा समोरची वस्तू आहे ती अगदी त्याचे छोटे छोटे कण करत गेलो, तर शेवटी इनडिव्हिजिबल जो कण तयार होतो त्याला ॲटम म्हणूया, असं ते सुरुवातीला म्हणायचे. म्हणजे ज्या काळात फक्त ॲटमचा शोध झाला होता त्या काळात. नंतर मग ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि मग नंतर सब ॲटॉमिक पार्टिकल्स आणि ते क्वास काहीतरी बोसॉन बिसॉन वगैरे हे सगळे पार्टिकल्स आले की जे पार्टिकल अगदी कमी नॅनो सेकंड पेक्षाही कमी वेळ जगतात, पण त्यांच्या जगण्यातनं इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे तयार होतात असं म्हणलं जातं. हे जे प्रतिमान आहे, हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल वेस्टर्न मॉडेल. हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं. आणि मॉडेल ज्यावेळी शिकवलं जातं त्यावेळी भाषा अशी असते की ही रियालिटी, हे वास्तव आहे म्हणून शिकवलं जातं. पण ते वास्तव नसतं, ते मॉडेल असतं. ते जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि त्या दृष्टिकोनातनं अनेक तांत्रिक आपल्याला जे काही त्याची ॲप्लिकेशन्स असतात, उपयोजन असतं, त्या उपयोजनात यश मिळतं. म्हणून ते मॉडेल खूप जास्त रियालिटीच्या, वास्तवाच्या जवळ आहे असं सांगितलं जातं. पण ते मॉडेलच असतं. अंतिमतः ते मॉडेलच असतं.